नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 159. अनकेश्वर तीर्थ महात्म्यवर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय वचन. तत् गच्छन् महाराज तीर्थ परम पावनम नर्मदाय सदुप्राशाप सिद्ध अनकेश्वरम. मुनिश्री श्री मार्कंडेय दिले राजा. त्यानंतर श्री नर्मदा तटावर परम पावन अत्यंत दुर्लभ सिद्ध अनकेश्वरास तीर्थ जावे. हे भरत वंशोत्पन्न राजा, त्या तीर्थात पापी मनुष्यसुद्धा स्नान करून महाभयंकर नरकद्वाराचे दर्शन करत नाही. युधिष्ठिर सांगितले, पूज्य शुभाशुभ फल भोगल्या ज्या लक्षणांनी युक्त मानव जन्मास येतात ती लक्षणे सांगावी. हा जीवात्मा शरीरातून बाहेर पडतो व शरीर त्याग केल्यावर त्याकडे पुन्हा पाहते नाही. त्यानंतर पुन्हा त्वचा, हाडे, मांस, चरबी, रक्त, केस व शेकडो स्नायूंसह अन्य देह प्राप्त करून पंचभूतयुक्त होतो. तेव्हा त्या विष्ठा, मूत्र, वीर्य समुदायाच्या माणसांचे काय संबंध नसते. राजे युधिष्ठिराने असे विचारले. योगाचे जाणकार श्री मार्कंडेय सनातन देवस्वरूप देवादिदेव श्री महेश्वरांचे ध्यान करत म्हणाले, पार्थ, पूर्वी ऋषी देवांच्या संमेलनात श्री ब्रह्मदेवाच्या मुखाने मी जसे ऐकले ते या महाप्रश्नाच्या उत्तराने सांगतो. ते ऐक. ये लोकातील नरेश जिज्ञासूंचा शासक गुरु, दुष्टांचा शासक राजा, तसे पापींचा शासक यमराज आहे. ज्यांनी निज पापांचे प्रायश्चित्त घेतले नाही ते यमलोकात अनेक यातना भोगून तेथील अनेक जीव योनीत जाऊन शेवटी मनुष्याचा जन्म प्राप्त करून पापचिन्हाने युक्त होतात. हे राजा, मी ते चिन्ह तुम्हाला सांगतो. तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका. यमलोकात जाऊन संपूर्ण यात्रा भोगून ज्या चिन्हांनी चिन्हित असे इहलोकात येतात त्याबद्दल ऐका. असत्यवादी, सदा अडखळत बोलणारा किंवा सदा खोटे बोलत असल्याने मूक राहतो. ब्राह्मणाला मारणारा कुष्ठरोगी असतील तर मद्यपान करणाऱ्याचे दात काळे असतात. सुवर्णचौर्य करणाऱ्यांची नखे खराब असतात. तसे गुरुपतीचे समागम करण्याची कातडी चांगली नसते. हीन योनीत जन्म घेणारा तसे दान न देणारा दरिद्री असतो. राजा अधार्मिक यज्ञ करणारा ब्राह्मण गावात डुकर होतो तर खूप जणांचा यज्ञ करणारा गाढव होतो. निमंत्रणाशिवाय भोजन करणारा कुत्रा होतो तर विना परीक्षा भोजन करणारा निर्जन वनात वानर होतो. दुसऱ्याला घाबरवणारा मांजर तर वाळलेले गवत जाळणारा काजा होतो. जो दुसऱ्याला अविद्या देतो तो बैल होतो तर ब्राह्मणाला शिळे अन्न देणारा नपुंसक होतो. इतरांमध्ये ईर्ष्या बाळगणारा अंध होतो तर पुस्तक चोर जन्मांध होतो. फळे चोरणाऱ्यांची संतती निशेष मरण पावते. मरणोत्तर तो वानर होतो. त्यातून मुक्त झाला त्याला गळ्याचा रोग होतो. दुसऱ्याला न देता अन्न सेवन करणारा निपुत्रिक होतो. राजा वनचोर मगर होतो तर विष देणारा सर्प होतो. संन्याशी समागम करणारा मरुभूमीचा पिशाच होतो. जलचौरास वातबाधा होते. अन्नचोर उंदीर होतो तर यवन प्राप्त न झालेल्या कुमारिकेशी समागम करणारा विशिष्ट सर्प होतो. गुरुपत्नीची अपेक्षा करणारा खार होतो तर पाण्याचा बांध फोडणारा मासा होतो. अविक्रय करण्याला लायक वस्तूंचा विक्रय करण्याचे डोळे भयानक असतात. भिन्न योनीशी समागम करणारा लांडगा होतो तर खरेदी करताना लबाडी करणारा घुबड होतो. मेलेल्याच्या 11व्या दिवशी भोजन करणारा कुत्रा होतो. ब्राह्मणाला देण्याचे ठरवून न देणारा मधुक पक्षी, राणीची समागम करणारा दुष्ट चोर वा विष्ठा भक्षक डुक्कर होतो. राजा ब्राह्मणाची निंदा करणारा कासवाचे शरीर प्राप्त करतो वा देवपूजक चांडाळ योनी प्राप्त करतो. दुर्भाग्यशाली फळ विक्रेता तसे वृषालीचा पती विंचू होतो. अग्नीला पायाने स्पर्श केल्यास मांजर व अन्य जीवांचे मांस खाणारा रोगी होतो. बहिणीशी समागम करणारा नपुंसक व सुगंधाची चोरी करणारा दुर्गंधी होतो. खोटी स्तुती करणारा गावाचा भाट न्हावी होतो तर देवज्ञ ज्योतिषावर जीवितार्थ चालवणारा गाढव होतो. कुपंडित मांजर होतो तर व्याजावर जीवितार्थ चालवणारा तसेच दुसऱ्यांच्या गुप्त गोष्टीवर प्रकाश टाकणारा कुत्रा होतो. परक्यांवर कमी जास्त उपकार केल्यास निशंश नीच योनी प्राप्त होते तर नृपशेष असे खूप चिन्ह स्वकर्माने प्राप्त होतात. ज्या चिन्हांनी युक्त मनुष्य दिसून येतात ते हे भरत वंशोत्पन्न राजा, या कर्माने निश्चितच जन्ममृत्यूचे चक्र संपूर्ण जीवांमध्येच दृष्टीस पडते. शुभ अशुभ योग समान झाल्यावर, वीर आणि रक्ताची शुद्धी झाल्यावर, स्त्री पुरुषांचा समागम झाल्यावर पंचभूतांनी युक्त तो 6वा परमेश्वर इंद्रिय, मन, प्राण, ज्ञान, वायू, आयु, सुख, धैर्य, धारण, दुःख, इच्छा, अहंकार, चेष्टा, आकृती, वर्ण, स्वर, द्वेष, उत्पत्ती व विनाश आदींची इच्छा करणारे अनादी त्या आत्म्याचेच हे सर्व गौणरूप आहे. पहिल्या महिन्यात तो आर्द्र होऊन धातुमूर्छित असतो. दुसऱ्या महिन्यात तो घनीभूत होतो. तिसऱ्या महिन्यात तो इंद्रिययुक्त होतो. तिथे तो आकाशाकडून लघुता, सूक्ष्मता, आवाज, कानांचे बळ आदी प्राप्त करतो. वायूकडून स्पर्श, क्रिया व भस्म शोषण करणे घेतो. अग्नीकडून दर्शन, पाकक्रिया, उष्णता संपन्न रूप, प्रकाश, मन, याशिवाय जलाकडून रसना, शीतलता, स्नेह व मृदुलता युक्त आदरभाव ग्रहण करतो.
अंतकरणयुक्त आत्मा भूमीकडून गंध नासिका गुरुतापूर्ती ग्रहण करतो. जरी तो पूर्वी अजन्म आहे, तो 3ऱ्या महिन्यात स्पंदनायुक्त क्रियाशील राहतो. गर्भवतीचे मनोरथ पूर्ण न झाल्यास गर्भदोष निर्माण होतो. त्यात विकार वा मरणसुद्धा संभवते. म्हणून स्त्रीचे प्रिय कार्य आवश्यक करून पूर्ण करणे योग्य आहे. 4थ्या महिन्यात अंगाची स्थिरता, 5व्या महिन्यात रक्ताची उत्पत्ती, 6व्या महिन्यात शक्ती, वर्ण, नख व रोमछिद्रे संभव असतात. मग चैतन्ययुक्त होऊन तो नखे व शेकडो रोमछिद्रांनी व्याप्त होतो. 7व्या महिन्यात त्यास त्वचा व स्मृती प्राप्त होते. पुन्हा धात्रेकडे धाव घेतो. 8व्या महिन्यात गर्भ सचेतन होऊन तो प्राणयुक्त होतो. 9व्या-10व्या महिन्यातून प्रसूती काळात प्रबळ वायूने प्रेरित होऊन योनी मार्गातून तो बाणासमान बाहेर पडतो. तो अंग प्रत्यंगासहित शरीराच्या सर्व अवयवांनी युक्त असतो. त्यात 108 मर्मस्थळ स्थित असतात. श्री ब्रह्मदेवाने शिर व कपाळ शास्त्रानुसार 7 भेदांसहित केले आहेत. त्याच्या अंगात 3.5 करोड रोमछिद्रे असतात. हृदयापासून निघालेल्या 72,000 नाड्या आहेत. त्यात हिता नावाची शशीप्रिया नाडी आहे. म्हणजे उपनिषदात या नाडीला अमृततत्व प्राप्त करणारी नाडी म्हणतात. अशा प्रकारे आत्मा चतुर्विध भूत समुदाय चक्र वीर्य रज या शुद्ध मिश्रणाच्या संबंधाने कृती करतो. संपूर्ण देहधारीचे उत्पत्ती व विनाश होतच असतो. धर्मामुळे मनुष्याची ऊर्ध्वगती तसेच अधर्मामुळे अधोगती होते. राजा सर्व वाणीच्या स्वधर्म पालनाने उत्तम गती होते. महाराज देव मानवात ज्या 2 भोग आदी क्रिया दिसून येतात त्या सर्व धर्माचे फल आहे. स्वकर्माने प्राप्त काम क्रोधाने एकत्रित अशुभ भयंकर नरकात जो मनुष्य डुबतो त्याचा उद्धार असंभव आहे. जीवाच्या उद्धाराकरता श्री नर्मदा तटावर स्थित महातीर्थ उत्तम नरकेश्वर आहे. हे तीर्थ नरकाचे विनाशक महापुण्यप्रद महापाप विनाशक आहे. ते तीर्थ सर्वोत्तम पृथ्वीवर दुर्लभ आहे. त्या तीर्थात जो स्नान करून भगवान श्री शंकराचे पूजन करतो तो सर्व पापातून मुक्त होऊन कधीही नरक पाहत नाही. वैतरणी नदीत तरण्याच्या उद्देशाने त्या तीर्थात जो विधीपूर्वक शुभ लक्षणांनी युक्त गाय करतो तो सुखाने वैतरणीतून निश्चय मुक्त होतो. राजे युधिष्ठिर विचारले, महाभयंकर यमद्वारा जी वैतरणा नदी आहे तिचे रूप कसे व किती मोठे आहे? हे ब्राह्मण श्रेष्ठ, ती कशात वाहते? तिच्यातून लोक कसे मुक्त होतात? तिथे कोणाचे निरंतर वास्तव्य असते? ती कोणाला अनुकूल असते? हे सर्व विस्ताराने सांगाय. श्री मार्कंडेय बदलले, हे महाभाऊ धर्मपुत्र, मी जे तुम्हाला सांगते ते तुम्ही सर्व श्रवण करा. यमलोकात वैतरणी नदी अथांग आहे, अपार आहे. तसे केवळ दृष्टिक्षेपातही ती भयंकर आहे. ती पू व रक्तरूपी जल तसे मांसरूपी चिखलाने निर्मित आहे. जसे जळणाऱ्या कढईत तूप उकळते तसे जल उकळत असते. तिथल्या पू किड्यांनी भरलेल्या शिवाय किडे लोखंडी शस्त्रासमान तोंडाचे आहेत. डोके मगरीच्या काटेरूपी शस्त्रांनी युक्त मर्मस्थान विध्व करणारे हिंसक व जलजीवांनी पूर्ण आहे. प्रलयांकित सूर्य अत्यंत प्रखर होतो. तिथे पापी अत्यंत दीनपणे पडतात. हा बंधू, हा पुत्र, हा माता असा क्षणाक्षणाला ते विलाप करतात. भयंकर अस्थिपत्र वनात मरणारा आक्रोश करतो. इथे माझा कोणी रक्षण करता आहे का? अशा प्रकारे तिथे पापी तरंगतात, बुडतात व दुःखी होतात. ती चतुर्दय प्राण्यांनी युक्त महानदी पाहण्याजोगी आहे. उत्तम दान देणारे त्या महानदीत तरंगतात. नाहीतर जे गुरुजन्य मातापितांनी प्राचार्य मानत नाहीत कारण ते भगवान स्वरूपाचा तिरस्कार करतात असे त्या महानदीत पडतात. जे पापी पुरुष उत्तम शीलवान विवाहित धर्मनिष्ठ पतिव्रता पत्नीचा त्याग करतात ते तिथे नित्य राहतात. विश्वास करणारे स्वामी, मित्र, तपस्वी, स्त्री, बालक, वृद्ध व दीन दुःखितांचे जे पापी दोष शोधतात ते महाक्रंदन करत त्यातील आगीत होरपळतात. थकलेल्या व भुकलेल्या ब्राह्मणाला जो बुद्धिवान दुःखित करतो त्याला 300 कल्पापर्यंत किडे खातात. प्रतिज्ञा करून जे ब्राह्मण दान देत नाहीत तसेच बोलून पुन्हा ती वस्तू जवळ नाही असे खोटे सांगतात ते नित्य नरकात राहतात. आग लावणारा, विष देणारा, राजजवळ विशेषत्वाने बसून त्याला दूषित मार्गावर नेणारा, चुगलखोर, कथेत विघ्न आणणारा, खोटी साक्ष देणारा, मद्यपान करणारा, स्वतः दिलेल्या वस्तूंचे अपहरण करणारा, सुक्षेत्र, सेतू, बाण यांचा शस्त्राने विध्वंस करणारा, ब्राह्मण विक्रेता, परस्त्रीवर बलात्कार करणारा, वृषाली पती, तहानलेल्या वेळात गोकुळाची गोशाला नष्ट करणारा, कलेशाही दूषित करणारा, दान देऊन संताप व्यक्त करतो, गायींचे मांस भक्षण करणारा, सर्व नित्य नरकात
हे सर्व नित्य नरकात निवास करतात. राजा, तुम्ही याचा विचार करू नका. ज्याप्रमाणे ती वैतरणी नदी अनुकूल होते ती तुम्ही श्रवण करा. अयन उत्तरायणच्या प्रारंभी विषुवत कालात जेव्हा दिवस व रात्र समान असतात तेव्हा व्यतिपात योगास तिथिक्षय झाल्यास त्या पक्षात तसे अन्य पुण्य काळात ते ग्रहण यादी उत्तम दान दिल्यास कृष्ण लाल वर्णाची गाय दान केल्यास वैतरणी शुभ होते. स्वर्ण शिंगांची चांदीचे खूर असलेली कास्य दोहिणी 2 काळ्या वस्त्रांनी आच्छादलेली सप्तधान्याचे समवित अन्नपूर्णा ताम्र पात्रात अन्य शिखराच्या अग्रभागावर गाईला उभे करावे. यमाला सुवर्ण निवेद करावे. तो लोहदंडयुक्त असावा. रेशमी दोरीने इक्षुदंड निर्मित नावेला बांधून त्यावर बुद्धिमान मनुष्याला गाईला सूर्याच्या शरीरात उत्पन्न समजून गायीसहित छत्री पादत्राणी यम मुद्रिका नि वस्त्र ब्राह्मणाला दान करावे. गायीची शेपूट पकडून मंत्र म्हणावा. महाभयंकर यमद्वारा असले वैतरणी नदी पार करण्याच्या इच्छेने गोदान करत आहे. हे वैतरणी माते, तुला माझा नमस्कार असो. हा आदिवासन मंत्र गाय माझ्या पृष्ठभागावर, गाय माझ्या हृदयात स्थित व्हावी. मी गायीच्या मध्ये ओम विश्वरूप भूदेव पंक्ती पावन श्रेष्ठ ब्राह्मण दक्षिणेस मी तुम्हाला ही गाय दान करत आहे. वैतरणी नदीच्या गोमाता, तुला नमस्कार असतो. हा दानमंत्र ब्राह्मण धर्मराज आणि वैतरणीतून पार करणाऱ्या मंगलमय गायीला प्रदक्षिणा घालून सर्व वस्तू ब्राह्मणाला समर्पित कराव्या. गायीचे शेपूट पकडून व ब्राह्मणाला पुढे करून त्याला दान द्यावे. हे गोमाता, तू महाभयंकर द्वारात माझी प्रतीक्षा करावी. हे मातृजनू, मी नदी पार करण्यास इच्छुक आहे. हे वैतरणीतून पार करणे माता, तुला माझा नमस्कार असो. हा अनुगमनाचा मंत्र आहे. जाणाऱ्या ब्राह्मणाच्या पाठीमागे अनुगमन करावे. सर्व वस्तू ब्राह्मणाच्या घरी पोचून द्याव्यात. हे केल्यास ती वैतरणी नदी त्या गायीद्वारा त्या मनुष्याला तारते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन त्याला दिव्य मनुष्यलोक प्राप्त होतो. तो पूर्णतः रोगमुक्त होतो. त्याच्या महान आपत्ती दूर होतात. स्वस्थ अस्वस्थपणे हे गोदान सहस्रपट फलदायी व आरोग्यांना शतपट फलदायी असते. मृतात्म्याला जे दान दिले आहे परोक्षही ते या समान मानले जाते. यासह स्वहस्ते दान करावे. मरणोत्तर कोण कोणाला दान देईल असे मानून हे निश्चितच करावे की स्वतः दिलेले दान महाफलदायी असते. धर्मपुत्र, अशा प्रकारे मी तुम्हाला वैतरणी धेनूचे दान सांगितले. हे जो भक्तिपूर्वक श्रवण करतो तो उत्तम विष्णुपद प्राप्त करतो. श्री मार्कंडेय वदले. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला या तीर्थात स्नान करून भगवान श्री शंकराचे विधीपूर्वक पूजन करून भक्ती श्रद्धेने समन्वय साधित पितृश्राद्ध कर्म करून त्या तीर्थात दान देऊन उत्तम कथेचे श्रवण आदीने रात्री जागरण करावे. त्यानंतर प्रातःकाळी नर्मदा स्नान करून विधीपूर्वक देवतापर्ण व पितृपर्ण करावे. तुपाने भरलेला सुवर्णदीप ब्राह्मणाला द्यावा. स्वतः मत्सरहित होऊन प्रेमपूर्वक ब्राह्मणाला भोजन दिल्यास मनुष्य नरकात जात नाही. या प्रकारे त्या तीर्थात मरणोत्तर दुर्लभ शिवलोकात मरणोत्तरापर्यंत निवास राहतो. हा अप्सरांनी सेवित पुऱ्या समान शेकडो घंट्यांनी शोभित विमानाने जातो. तिथे मन्वंतापर्यंत विविध भोग भोगून इहलोकात येऊन निरोगी राहून शतवर्ष जीवित प्राप्त करतो. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी स्नान करून जे दिवसरात्र येथे निवास करतात ते आणि महेश्वराचे पूजन करतात हे महापापयुक्त असूनही मुक्त होतात. युधिष्ठिर, नरक 28 करोड आहेत. ते सर्वांच्या दुःखाने रहित होऊन ते शिवलोकात जातात. तिथे दिव्य ऐश्वर्युक्त महाभोग भोगून इहलोकात दुर्लभ मनुष्य जन्म प्राप्त करतात. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वातील अनकेश्वर तीर्थमात्म्यावर नावाचा 59 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.